लातूरमधून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे। पोलीस भरतीमध्ये अपयश आलेल्या तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केला। याआधी त्याने आपल्या आईला पत्र लिहून भावनिक साथ घातली। आई मला माफ कर, माझ्यासाठी खूप खर्च केला आहे म्हणत पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली। नागेश बापूराव यादव असं या तरुणाचं नाव होतं। औसा तालुक्यातील बोरफळ येथील तरुण नागेश यादव हा घरातील परिस्थितीची नाजूक असतानाही पोलीस भरतीची तयारी करत होता। त्याने अनेक ठिकाणी भरतीसाठी परीक्षा दिली होती, मात्र नेहमी 1 किंवा 2 गुणांनी त्याला अपयशी व्हावे लागले होते। शेवटी मुंबई येथे त्याने परीक्षा दिली। या परीक्षेत तो वेटिंगवर होता। 2-3 जण वेटिंगवर असल्याने आपण भरती होणार नसल्याची भीती त्याला वाटत होती। त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून उदास होता। परिस्थिती हालाकीची असतानाही कुटुंबातील लोकांनी आपल्यावर केलेला खर्च वाया जाऊन पोलीस बनण्याचे स्वप्न भंगणार या नैराश्यात तो होता। बुधवारी सकाळी त्याने आईला पण याच भाषेत निराश होऊन बोलला होता। आता आईने त्याला काय धीर दिला होता पहा। आईने त्याला घाबरू नकोस, नाही लागली नोकरी तर काही फरक पडत नाही, कष्ट करून आपण आपला उदरनिर्वाह करू, शेळ्या राखतोस तर अजून शेळ्या वाढवू, त्यातून आलेल्या उत्पन्नावर जगू असा धीर दिला। बुधवारी सकाळी शेळ्या घेऊन तो शेतीकडे उदास मनाने हातात पुस्तक घेऊन गेला। 4 वाजता घरी आला। पुन्हा लाईट आल्याने मोटर चालू करतो म्हणून शेताकडे गेला आणि शेतातील झाडाला गळपास घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवली। नागेशच्या खिशात पोलिसांना एक चिठ्ठी सापडली। यामध्ये त्याने असं लिहिलं होतं की आई मला माफ कर, माझ्यावर तुम्ही भरपूर खर्च केला, मात्र माझी पोलीस भरती होईल असे वाटत नाही, मला माफ कर, अशी आपल्या कुटुंबाची माफी मागितली असल्याचे पोलिसांनी नातेवाईकांना सांगितले। परिस्थितीने गरीब असूनही सरकारी नोकरीसाठी धडपड करणारा एक गुणी तरुण गेल्याने बोरफळ गावावर शोककळा पसरलेली आहे।